आणि अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या शिरला। बंद दुकानात बिबट्या असल्याची माहिती मिळाली। नागरी वस्तीमध्ये बिबट्या आल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत। घटनास्थळी बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली। वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आपले प्रतिनिधी सुरेंद्र अकोटे सध्या याच ठिकाणी आहेत जिथे बिबट्या शिरलेला आहे नागरी वस्तीमध्ये। तिथले अपडेट आपण सुरेंद्र यांच्याकडून घेऊयात। सुरेंद्र, कविता, खरं तर अमरावती नागपूर कॅम्प परिसर हा अत्यंत रहदारीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये एखाद्या दुकानात बिबट्या कुठल्याची माहिती त्या ठिकाणी पुढे येते आणि त्यानंतर नागरिकांना या ठिकाणी सूचना तिथे वनविभाग या ठिकाणी पोहोचलेला आहे। वनविभाग बिबट्या शोधण्याचं काम या ठिकाणी करतात आणि नागरिकांची जर बघितलं प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं महानगरपालिकेची टीम देखील या ठिकाणी आणि वन विभागाची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि नागरिकांमध्ये बघितलं अत्यंत भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। एका दुकानामध्ये बिबट्या असल्याची माहिती जी आहे ते मिळालेली आहे। त्या अनुषंगाने बिबट्याला आता कैद करण्यासाठी या ठिकाणी वन विभागाची टीम या ठिकाणी पोहोचली। एकंदरीत जर बघितलं नुकताच थोड्या वेळापूर्वी पाऊस झाला, काही वेळापूर्वी कडाक्याची ऊन या ठिकाणी तापत होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा बिबट्या एका दुकानामध्ये शिरला असल्या कारणानं नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। परिसर जर बघितला अत्यंत रहदारीचा हा परिसर आहे। नेमका हा बिबट्या आदला कुठल्या मार्गाने कुठून आला अशी माहिती आता प्रशासन मिळवत आहे। हा बिबट्या जो एका दुकानामध्ये आहे अशी माहिती या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याच अनुषंगानं हे बंद दुकान जे आहे त्या दुकानामध्ये बिबट्या शोधण्याचं काम वन विभाग या ठिकाणी करत आहे। जर बघितलं तर या परिसरामध्ये अनेक लोक त्यांची बघ्यांची या ठिकाणी गर्दी देखील झालेली आहे। प्रशासन या ठिकाणी बंदोबस्त कामी लागलाय। रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि बिबट्याला कैद करण्याचं काम या ठिकाणी असले मात्र अद्याप बिबट्याजवळ कुणाला दिसला नाही। वन विभाग या ठिकाणी शोध मोहीम या ठिकाणी राबवते कविता आणि त्या अनुषंगाने मोहीम जी आहे या ठिकाणी सुरू आहे। कविता, धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।